नमस्कार मीराताई. आज आपण 2 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. 5वा आणि 6वा. गेल्या वेळेला आपण अर्जुनाने विचारलेल्या 6 प्रश्नांच्या उत्तरांचा अभ्यास केला आहे. थोडे प्रश्न अवघड होते, पण मग आपल्या लक्षात आलं की ते जे सगळे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, किती ते 6 प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नासारखीच एकेका शब्दात भराभर भगवंताने देऊन टाकले. आणि मग आपण सर्वांच्या सहाय्यानं त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपल्याला अर्थ कसा जाणवेल असा प्रयत्न केला. आपण पाहिलं की ब्रह्म म्हणजे काय, जे अक्षर आहे, कधीही नाश पावत नाही, त्याला ब्रह्म म्हटलं. अध्यात्म म्हणजे काय, तर स्वभाव, स्वरूप ज्याला म्हणतो ते स्वरूप म्हणजे अध्यात्म आहे असं म्हटलं. कर्म हा नेहमी आपण वापरत असलेला शब्द असला तरी ह्या ठिकाणी कर्म म्हणजे काय असं जे अर्जुनाने भगवंताला विचारलं, त्या भगवंताने विसर्ग असा शब्द वापरला. विसर्ग म्हणजे कर्म, आणि विसर्ग म्हणजे काय, तर विसर्ग म्हणजे त्याग, विशेष रीतीनं केलेला त्याग, त्याला कर्म म्हटलं. त्याचाही विचार आपण केला. अधिभूत म्हणजे काय, तर जे जे निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट आहे त्याला अधिभूत म्हटलं. अधिदैव म्हणजे काय, तर ब्रह्मदेव किंवा हिरण्मय अशा 2 शब्दांचा आपण विचार केला. आणि अधियज्ञ म्हणजे भगवंत, त्यांनी मला सांगितलंच आहे, अहम एव अधियज्ञ. असे 6 शब्द आपण पाहिले. आणि मग जाता जाता असंही आपल्याला लक्षात आणून दिलं की जरी 6 शब्द असलं तरी हे परमात्म तत्व आहे. 6 प्रश्नांच्या उत्तरं वेगवेगळी वाटत असली तरी ते एकच कसं आहे ते पण आपण पाहिलं. माऊलींचा दृष्टांत देऊन पाहिलं की जसं पाणी, गारा म्हणा, पाणी म्हणा, बर्फ म्हणा, वाफ म्हणा, ढग म्हणा, तरी पाणीच आहे. तसं आहे की ही भिन्न भिन्न 6 प्रश्नांमधली भगवंताची रूपं आहेत, पण त्याचा अर्थ विचारात घेतला तर तो भगवंताशीच जोडला गेलेला आहे असा सगळा आपण विचार केला. आणखीन एक प्रश्न अर्जुनाने दुसऱ्या प्रश्नामध्ये भगवंताला विचारला आहे या 6 प्रश्नांच्या जोडीला, आणि तो आपल्याला फारच महत्त्वाचा वाटणारा आहे. काय दुसऱ्या प्रश्नामध्ये अर्जुन विचार, प्रयाण कालेच कथम नेयोसी नियतात्मभी. नियतात्मभी, नियत म्हणजे ज्याचं चित्त भगवंताशी युक्त आहे, जोडलेलं आहे, अशा माणसाचं प्रयाण काले, देह टाकतो तेव्हा, देह टाकल्यावर तो भगवंताला कशा प्रकारे जाणला जातो, असा महत्त्वाचा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आहे. त्याचं उत्तर आपल्याला 5व्या श्लोकामध्ये भगवंत देणार आहे. आणि त्याची आपल्याला खरी आवश्यकता आहे की प्रयाणकाले देह टाकताना हा देह आपण सोडून देऊ. आता सगळं कळलं आपल्याला की अधिभूत आहे, जे जे निर्माण होतं ते जायचंच आहे. आपण सगळेजण म्हटलं तर या प्रवासाला अगदी विषय निघाला तर म्हणतो हो आम्ही अगदी तयारच आहोत, म्हणजे प्रत्यक्ष तयार नसतो परंतु म्हणायला आपण तयार असतो. तर या प्रयाणाच्या वेळेला नेमकं काय करावं म्हणजे भगवंताशी आपण जोडले जाऊ, किंवा ज्यांचं चित्त भगवंताशी जोडलं गेलेलं आहे अशाचं अखेरच्या क्षणी काय होतं, देह टाकताना काय होतं, याचा विचार 5व्या श्लोकात केला. श्लोक आपण वाचूया. अंतकालेच मामेव स्वरन उक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम यासी नास्त्यत्र संशयः. अत्र संशयः न अस्ति. किती खात्रीनं भगवंत सांगतोय, हा इथे जराही संशयाला जागा नाही. मी खात्रीपूर्वक सांगतो. काय तर या जो अंतकाले, अगदी अंतकाळी सुद्धा, आयुष्यभर काय केलं ते ठरवायचंच आहे आपल्याला, पण अंतकाळी सुद्धा मामेव स्मरण, माझं जर स्मरण करेल तर कलेवर मुक्त्वा, हा देह टाकताना, शरीराचा त्याग करताना तो जेव्हा प्रयाती जातो तेव्हा मद्भावम गतीही, माझं स्वरूप प्राप्त करून घेतो. भगवंतानी म्हटलं की फक्त माझं स्मरण करायचं की बस. आता या श्लोकाचा जर अर्थ विचार घेतला तर किती सोपं वाटेल ना, की आपला देह सोडताना आपल्याकडून भगवंताचं नाम आलं तर आपण भगवंताशी रुजू झालो, काही चिंता करायचं कारण नाही. आता प्रश्न असा आहे की आयुष्यभर आपण ज्या वासनेमध्ये आहोत, राग, लोभ, मद, मत्सर या सगळ्यामध्ये आहोत, तर आपल्याला खात्री वाटली पाहिजे की यस, अखेरच्या क्षणी माझ्या तोंडून नाव येईलच. अजामेळाचं उदाहरण आपल्याला नेहमीच मिळतं. अजामेळाचं झालं बाबा असं की अजामेळाने आपलं मुलाचं, अत्यंत मुलावर प्रेम, सगळ्यांचंच आपलं असतं आपल्या मुलांवर प्रेम, त्यामुळे अजामेळाने आपल्या मुलाचं नाव भगवंताचं ठेवलं होतं, नारायणाचं ठेवलं होतं, आणि मुलावरती अत्यंत प्रेम असल्यामुळे नारायणाला हाक मारली
आणि सुटला बाबा तो. नारायण हाक मारली, नारायण हजर झाला. असं आपलं अजामेळाचं उदाहरण म्हणून आपण मान्य करू, परंतु आपलं काय होईल? अलीकडे तर मला वाटतं की आता भगवंताची नावं पूर्वी कशी ठेवली जायची ना, त्यामुळे ठीक आहे, निदान ही तरी एक संधी होती की मुलांची नावं घेताना भगवंताचं नाव आपल्याला आपोआप तोंडण्यात येईल. आता हल्ली तर काय काही वेगवेगळीच नावं असतात, तर माहिती नाही की त्या मुलांच्या प्रेमाने मुलांचं नाव घेऊन भगवंतच येईल. आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आम्हाला म्हणायचे की माझ्या तोंडून ना सारखं भगवंताचं नाव येतं. कारण आमच्या शाळेमध्ये 2 शिपाई होते, एकाचं नाव हरी आणि एकाचं नाव पांडुरंग. आणि आमच्या सरांचं प्रत्येक काम, अरे हरी अमुक कर, अरे पांडुरंगात अमुक कर असं म्हणताना माझे मी 12-14 तास शाळेच्या ह्याच्यात कामाला असतो, किती वेळा माझ्या तोंडातून पांडुरंगाचं आणि हरीचं नाव येतं. आता आपल्याला ह्या सगळ्याचा विचार करायचा आहे की चुकून येणारं अजामेळाच्या तोंडून भगवंताचं नाम, किंवा आपण काम करत असताना काहीतरी व्यक्ती म्हणून भगवंताचं नाम घेणं आणि खरंच भगवंताचं स्मरण करणं, या सगळ्या गोष्टींमधला फरक काय आहे तो आपल्याला आता विचारात घ्यायचा आहे. निरनिराळ्या मंडळींच्या चिंतनाच्या सहाय्यानं आपण आपलं चिंतन वाढवून याचा विचार करूया. उपनिषदातली एक कथा सांगतात. एक श्वेतकेतू नावाचे ऋषी होते. राजा त्यांना विचारतोय, राजा असं म्हणतोय की पंचयज्ञ म्हणजे काय? आता ह्या पंचयज्ञामध्ये मृत्यूचं वर्णन आहे, त्यामुळे राजाला खरं मृत्यू संदर्भात विचारायचं आहे. म्हणून त्यांनी असं विचारलं की मनुष्य जन्माला येतो कसा? आणि येतो कसा म्हणण्यापेक्षा मनुष्य जन्माला येतोच का, असं खरं म्हणजे त्या प्रश्नाचं स्वरूप आहे. तर या प्रश्नाचं स्वरूप सांगताना की आपल्याला माणसाचा जन्म मिळतोच कसा, याचा विचार करताना शास्त्राने आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट, शास्त्र असं सांगतं की जे भगवंताच्याच ठिकाणी रुजू झालेले आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की ज्यांना मोक्षप्राप्ती झालेली आहे, या मोक्षप्राप्ती झालेल्यांना जनकल्याणासाठी या पृथ्वीवरती जन्म घेता येतो. हा ते तर जन्म म्हणजे आपण संतांचा जन्म म्हणूया, किंवा अवतार धारण करून आलेल्या रामाचा किंवा कृष्णाचा जन्म म्हणूया. तर ही एक पहिली गती आहे की यासाठी यांना या भूतलावर जन्म घेता येतो. दुसरा, माणसाचा जन्म आहे ज्यांच्या त्यांच्या प्रारब्धाने त्यांनी आधीच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मामुळे नरदेह प्राप्त होतो. हा दुसरी गती आहे. आणि नरदेहापेक्षा खाली म्हणजे पशु पक्षी वनस्पती म्हणून जन्माला येणं, अशा 3 गती जीवांना मिळतात. शास्त्र असं सांगतं आपल्याला. आपण दासबोधाचा अभ्यास केला आहे, त्यामुळे समर्थ चरित्रामध्ये एक थोडासा असा प्रसंग आहे. समर्थ भिक्षेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात असत. एका घरी जेव्हा ते भिक्षेच्या निमित्तानं गेले, त्या घरातली सून रिकामीच बाहेर आली, भिक्षा घेऊन नाही आली. आणि दारात उभ्या असणाऱ्या समर्थांना तिने नमस्कार केला. समर्थाने वेगळाच प्रश्न विचारला, घरात काही आहे का? ती आली आहे, तिने फक्त नमस्कार केला आहे, हातामध्ये भिक्षा नाही आहे, म्हणजे नाही तर सुपामध्ये भिक्षा घेऊन गृहिणी येणार, परंतु तशी ती आली नाही आहे. तिने नमस्कार केला आहे आणि त्यांनी समर्थाने पण तिला विचार की घरात की आहे का? तेव्हा ती म्हणाली की नाही, आज आम्ही शिळं खातो आहोत, उद्या काही मिळण्याची शक्यता नाही. आता हे जे काही ती म्हणते ना, त्याचा अर्थ समर्थाने आपल्याला सांगितला आहे. समर्थाने तिला काय म्हणायचं आहे ते बरोबर समर्थांच्या लक्षात आलं आहे. मागच्या जन्मी आम्ही जे केलं होतं त्याच्या बळावर आत्ता हा जन्म आम्हाला मिळाला आहे आणि आत्ता आम्ही आमचं जीवन जगतो आहोत. म्हणजे एका अर्थाने मागच्या जन्मातल्या गोष्टींमुळे आत्ताचा जन्म मिळाला आहे, म्हणजे आपण शिळं खातोय. गेल्या जन्मामध्ये घडलेल्या गोष्टींवरच आत्ता जन्म आपला अवलंबून आहे. आत्ता ह्या जन्मात होणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या वाईट सगळ्या, त्या काय आहेत तर आधीच्या जन्मामधल्या कर्माप्रमाणे आहेत. अगदी बरोबर आहे. आणि या जन्मी आम्ही जर काही करणार नसलो तर मग उद्या उपास. आत्ता जे काही मिळतं आहे ते गेल्या जन्मीचं आहे, त्यामुळे ते शिळं आहे. आत्ता आम्ही काही केलंच नाही तर पुढल्या जन्मी आम्ही काय खाणार, त्यामुळे पुढल्या जन्मी उपास घडणार. आत्ता जर काही केलं, आत्ता जर काही पुण्य संपादन केलं म्हणजे करायलाच हवं, यासाठी हा नरदेहाचा फार मोठा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. हा सगळा त्यांच्या संवादाचा खरा म्हणजे अर्थ.
कवी गोविंद आपल्या पिढीने ऐकलेलं आहे. खरं तर ते पांगळे होते हं. म्हणजे किती देह दुःख आहे बघा, पांगळे पण आहे. पण त्यांना जेव्हा त्यांचा मृत्यू दिसायला लागला, त्यावेळेला त्यांनी कोणती कविता केली? आपल्याला सगळ्यांना कविता माहिती आहे, सुंदर मी होणार. काय कल्पना आहे! आता देह पडायची वेळ झाली आहे, मृत्यू जवळ आलेला आहे, मृत्यू जवळ दिसतो आहे आणि त्यावेळेला इतकं पंगूपण असणारे कवींची कल्पना आपल्याला अशी म्हणते की सुंदर मी होणार, नवे पंख मला फुटणार, नवे शरीर मला मिळणार. केवढा आत्मविश्वास आहे की ठीक आहे, या जन्मी झालं ते झालं, कारण ते गेल्या जन्मीचं शिळच होतं, काहीच करायचं नव्हतं. आता मी जे काही करणार आहे त्यावर मला पुढला जन्म अवलंबून आहे. त्यामुळे आता मी काय हा जो काही आत्मविश्वास आहे, आयुष्यात अशा काही गोष्टी करावी की तो आत्मविश्वास वाढेल, तेव्हाच आत्मविश्वास येतो. त्यांना जसा आला की एवढा मृत्यू जवळ दिसत असताना सुद्धा ते म्हणतायत की नवे पंख मला फुटणार, नवा देह मला मिळणार. खरोखर आहे, चांगलं वाईट याचा हिशोब तुम्ही आम्ही काय करू, वरती परम संगणक बसलेला आहे ना, त्या परम अशा संगणकामध्ये या सगळ्याची उत्तम नोंद, अगदी परफेक्ट नोंद केलेली आहे. थोडक्यात काय, माणसाने आपल्या या जन्मातल्या सगळ्या कर्माचा विचार करायचा असेल किंवा पुढला जन्म आपल्याला विचार करायचा असेल तर आत्ताच या नरहृदयात असतानाच विचार करायला हवा. नवीन जन्म कसा मिळायचा आहे ते आपल्याला ठरवता येईल, असंच जणू काही गणित इथे मांडलेलं आहे. अगदी सोपं आहे. समर्थांच्या या शिष्याबरोबरच्या किंवा त्या गृहिणीबरोबरचा जो संवाद आहे, त्या संवादाचा अर्थ जो आपण सांगितला गेला आहे त्याच्यावर आपल्याला कळेल की ह्या जन्मामध्ये घडत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाही आहेत, ते सगळं शिळ आहे. पण आत्ता आपण जर काही केलं तर आपल्याला पुढल्या जन्मात उपास भोगावा लागणार नाही आणि त्यामुळे पुढला जन्म आपल्याला ठरवता येईल. आपण जसं घर बदलतो, गाव बदलतो आणि मग तिथे सगळ्या सोयी आहेत की नाही याचा सगळा तपशीलवार आपण सगळा शोध घेतो. नवीन गावात जाताना किंवा नवीन घर घेताना आपण सगळ्या गोष्टी आपल्याला सोयीच्या आहेत ना, असं सगळं आपण पाहतो. आता तसंच खरं म्हणजे करायला हवं. बरं असं आहे की सगळं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. असं काय आपल्याला नवीन काहीच नाही आहे. काय करायला हवं याच्याबद्दल आपल्याला फार काही वेगळा विचार करायचं कारण नाही. संतांनी आपल्याला सगळं सांगून ठेवलेलं आहे. नाथांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे. एकनाथ अगदी म्हणजे शांतीब्रह्म, जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये अत्यंत शांतपणानं आपल्याला नाथांच्या म्हणजे एकाच घटनेचा उल्लेख केला तरी कळेल की 100 वेळा थुंकलं तरी पण ते शांतपणाने त्याला काहीच म्हटलं नाही. दरवेळेस स्नान करून आले गोदावरीमध्ये आणि त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, त्यांनी नमस्कार केला. अशा या शांती ब्रह्मनाथांच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे. एक तापट माणूस होता, चांगला श्रीमंत होता, पण सगळ्यांशी त्याचं वागणं उद्धटपणाचं होतं. मुळात क्रोधी होता, रागीट होता. त्यामुळे कुठल्याच माणसाशी त्यांचं जमत नसे. श्रीमंत होता त्यामुळे लोक ना बिचारे काय करणार, त्याचं ऐकत असत, ऐकावं लागत असे. जरी किती रागीट बिगीट असला तरी सुद्धा लोकांना सहन करावं लागत असेल. पण एक दिवस तो नाथाला असं म्हणाला की तुम्ही किती हो शांत असता, मला पण असं वाटतं की आपण शांत राहावं, पण लोकमुळे मला रागवायलाच लावतात. लोक असं वागतात की मला रागच येतो, तुम्हाला कसा राग येत नाही? नाथ म्हणाले आता चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे, मनातल्या मनात म्हणाले. तर मग इकडच्या तिकडच्या जरा गप्पा झाल्या, लगेच तर काही असं सांगता येणार नाही. आणि म्हणाले की तुम्ही रागावू नका, एक 2-4 दिवसांनी मी तुम्हाला याचं उत्तर देतो. आणि मग नाथाने एक 2-4 दिवसांनी त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले मी तुम्हाला सांगू का, आजपासून 15 दिवसांनी रागवू नका, पण आजपासून 15 दिवसांनी तुमचा मृत्यू आहे, तुमचा व्याप खूप आहे. तेव्हा हा एवढा सगळा मोठा व्याप आहे म्हणून तुम्हाला जरा आधी सांगतोय, कल्पना देतोय, बघा वेळीच सगळी व्यवस्था नीट लावा, असं नाथाने शांतपणानं या रागीट असणाऱ्या श्रीमंत माणसाला सांगितलं. आता नाथ सांगतायत म्हटल्यावर त्याचा विश्वास बसला. काही मनात दुसरा विचारच येण्याचं काही कारण नव्हतं. घरी गेला आणि शांतपणानं देवाला नमस्कार केला.
कोणाला काही सांगण्यासारखं नव्हतं. हे स्वतःहूनच कसं सांगणार, काही सांगितलं नाही घरातल्या कोणाला. पण कोणाशी काही फारसं बोलत नव्हता. जे बोलायचं ते अगदी शांतपणानं, प्रेमानं बोलत होता. लोकांना आश्चर्य वाटत होतं, हे काहीतरी गडबडलंय. नुसतं दिसलं तरी लोकांना भीती वाटायची. तेव्हा हा एकदम एवढा बदल कसा झाला? अगदी सगळेजण, घरातली माणसं, नोकर, चाकर, बायका, मुलं, सगळेजण यांना घाबरत असत. पण आता मात्र याचं वागणं पाहून सगळेजण अवाकच झाले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट होती. 12-13 दिवस झाले आणि नाथ त्यांच्याकडे आले. त्यांच्या घरी स्वतःहून नाथ आले. आता नाथ स्वतःहून आले म्हटल्यावर त्यांनी अगदी त्यांचं स्वागत केलं. या बसा म्हटलं. दोघांनाच ही गोष्ट माहिती होती. नाथाने सांगितलं होतं आणि याला माहीत होतं की आता झाले 12-13 दिवस झाले, आता 2च दिवस राहिलेले आहेत. मोठ्या अगत्याने नाथांचं स्वागत यांनी केलं आणि स्वतःमध्ये झालेला बदल नाथानं सांगितला की तुम्ही मला सावध केलं आणि गेले 13 दिवस तुम्ही सांगितल्यापासून मी अगदी शांतपणानं देवाचं नाव घेतोय, पूजा अर्चा करतोय, कोणावर काही रागवण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यात एकदम बदल झालेला आहे. सर्वांशी मोठ्या प्रेमानं, गोडी गुलाबानं माझा संवाद चाललेला आहे. मला राग येतच नाही आहे. आता रागच येत नाही आहे म्हणजे काही कठोर बोलण्याचा प्रश्नच नाही. शिव्या शब्द काही नाहीच आहे. नाथ हसले. म्हणाले, तुम्ही मला काय विचारलं होतं? तुम्हाला कसं शांत राहता येतं? तुम्हाला पण आलं ना शांत राहता? कशामुळे आलं? तर आपण मृत्यूचं स्मरण ठेवलं म्हणून. बस एवढं स्मरण ठेवलं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं साधन व्हावे. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी सुद्धा सगळ्यांशी आपण चांगलं वागू. सगळ्यांशी आपण कोणाला राग येण्याचा, कोणाशी वैर असण्याचा काही संबंधच येणार नाही. असं जर स्मरण ठेवलं तर मग अंतकाळी भगवंताचीच आठवण येईल. आपल्या श्लोकामध्ये गीतेच्या 5व्या अंतकाले मामेव, ते माझं स्मरण अंतकाळी व्हायला पाहिजे असं भगवंत म्हणतोय. तर आयुष्यभर सवय करायला किंवा आयुष्यभर त्या मृत्यूच्या क्षणाचं स्मरण ठेवून भगवंताच्या अनुसंधानात राहिलं की मग वेगळं नामस्मरण करण्याचं ते नामस्मरणच आहे. ते नेहमीची जी असते ना की अरे माधवा, अरे हरी, पोतशिव, म्हणजे माधवाचा, हरीचा, शिव शंकराचा उल्लेख झाला असता. पण ज्याला सवयच नाही आहे, ज्याला कठोरच बोलावंसं वाटतं, तो माधवा, हरी, शिव कसं म्हणेल? अरे कार्ट्या पोत्याला टाके घालच म्हणेल. तर कीर्तनकारांच्या या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बरोबर अर्थ कळतो. तर मुखातून जर भगवंताचं नाव यायला हवं असेल तर पहिलं काय तर एकदम मृदू बोलता आलं पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे. कुणाशी वैर, शत्रुत्व, राग व्यक्त करण्याचा संबंधच ठेवायचा नाही. आपोआप भगवंताचं नाम होईल. हे जे मनरूपी गोडावलेलं आपलं ते स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. हा त्याचा खरा अर्थ आहे. सातत्यानं ज्याच्या ठिकाणी हे असं समाधान, आनंद नांदतो ना, त्याच्या तोंडून काही असं गैर किंवा कठोर शब्द येणारच नाही. आता असं ज्याचं आहे त्याचा देह असणं आणि नसणं हे सारखंच. आता हे जर आणखीन पुढे गेलं इतपत ठीक होतं की नाथांनी सांगितल्याप्रमाणे कोणावर रागवायचं नाही, गोडच बोलायचं किंवा त्या मृत्यूच्या स्मरणाचं, मृत्यूच्या क्षणाचं स्मरण ठेवायचं, इतपत आपल्याला कळलं. आता पुढे प्रश्न असा आहे की देह असणं आणि नसणं दोन्ही सारखंच. जराही या देहाची आसक्ती नाही, मग देह पडल्याचा खेदच वाटायचं कारण नाही. ते सांगतात अंतकाली माझं नाव यावं. तो अंतकालाचा क्षण आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे सारखंच आपण त्याच्या स्मरणात राहायला पाहिजे. आपला वर्ग चालू होण्यापूर्वी आपल्या 2 मैत्री बोलत होत्या. आपण साधारणपणाने या वयातल्या दोघी एकत्र भेटलो की आपल्या तब्येतीची एकमेक काळजी घेतो, चौकशी करतो, स्वाभाविक आहे. पण म्हणजे आता जर या देहाचं देह माझा आहे म्हणून तो दुखतोय, खोपतोय लक्षात येणं स्वाभाविक आहे. पण आता ते त्यालाच जर सांगायचं असेल तर त्यांनीच ठरवायचं. हात दुखतोय, पाय दुखतोय, काहीतरी होत आहे, हे सगळं चालू राहणारच, बरोबर आहे. त्या देह असणं आणि नसणं सारखंच आहे, हे कसं जमावं? पण याच्यातून असं आहे की या देहाची जी आसक्ती आहे तर त्या कवी गोविंदांसारखं आपल्याला जमेल असं नाही. पण त्यांची आठवण तर करता येईल की अरे काय, तर मग
मृत्यूजवळ येताना किंवा आता वय वाढलेलं असताना काय आपल्याला मनामध्ये यायला पाहिजे, तर अरे वा सुंदर मी होणार. म्हणजे जसं भगवंत आपल्याला सांगतो ना की हे जुने कपडे टाकून देऊन नवे घ्यायचे आहेत, नवे कपडे घ्यायचा आनंदच आहे, तसा नवा देह आपल्याला मिळणार याचा आनंद आपल्याला व्हावा असं ते सांगतात. अनेकांनी नर्मदा परिक्रमा केली असेल, त्यामुळे नर्मदा परिक्रमेमध्ये एक तेली भट्ट्या नावाचं एक हे येतं, जागा येते आणि तिथे एक सीताराम बाबा राहतात. अनेकांनी अनुभव घेतला असेल, आम्ही पण घेतला आहे, त्यामुळे त्याचं उदाहरण प्रत्यक्ष आम्ही अनुभवलं आहे. हे जे सीताराम बाबा आहेत, त्यांचं असं आहे की मैयाच्या दारात येणारा भगवंतच, जो कोणी मैयाच्या दारामध्ये म्हणजे नर्मदा परिक्रमावासी जो कोणी होतो, तो गाडीतून प्रवास करू दे नाही तर पायी प्रवास करू दे, कसाही जरी आला तरी नर्मदेला परिक्रमा करायला आलेला जो आहे तो भगवंतच आहे, अशी या सीताराम बाबांची अगदी पक्की धारणा आहे. आणि त्यामुळे ते काय करतात, तिथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतात. जे जे भेटे भूत तेथे मानी, जे भगवंत आहे ना, तसं त्यांच्या त्या आश्रमाजवळून जाणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत ते करतात. तुम्हाला ते भगवानच समजतात. खरं तर त्यांचा विचार केला तर ते 100च्या पुढे वय असेल. तिथे परिसरातले लोक सांगत होते आणि दिसत पण होतं. पार तसं म्हटलं तर थंडी, वारा, पाऊस, त्या नर्मदेच्या काठी किती थंडी आहे, पण त्या सगळ्या 12 महिने 13 काळ म्हणतात तसं ते लंगोटीवरच राहतात, बाकी सगळे उघडे बंबच असतात. आणि असं तरीही केवळ म्हणजे या सगळ्या अशा वातावरणाशी शरीर त्यांनी पक्क तयार केलं होतं. आणि त्यांना ठीक आहे हा देह आहे आणि नाही, किंवा या देहाचं सुख किंवा दुःख आहे त्याला नाही, कारण त्यांनी ते देह तसा तयार केला होता. देहाची आसक्तीच नव्हती, अखंड आनंद, अखंड समाधान. कमरेमध्ये वाकलेले होते, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत, प्रत्येकाला ते नर्मदे परिक्रमा करणारा म्हणून भगवंत समजून त्यांची सेवा करत होते. आता अशांना सर्वत्र भगवंत दिसतो, ब्रह्म दिसतं. आपण ब्रह्म म्हणजे काय, अक्षरम परम ब्रह्म म्हटलंय, ते ब्रह्म दिसतं की त्याला लोभ नाही आहे, आसक्ती नाही आहे, कसला हव्यास नाही आहे, मृत्यूसंबंधीची जराही म्हणजे डगमगायचा प्रश्नच नाही आहे, कुठल्याही क्षणी तो आला तरी ते तयार आहेत. अशाला भगवंताचं स्मरण राहील. आम्ही पडलो प्रापंचिक, आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहिला आहेत, आणि जरा जरी ठेच लागली तरी आई गो असं येतं. मराठे काकांच्या पुस्तकावर त्यांनी प्रसंग सांगितला आहे की आपल्याला देवाचं नाव येतं का, ठेच लागली, आई हा भगवंतच आहे, पण आई ग हे आपल्याला भीतीनं येणारा शब्द आहे, आईची आठवण म्हणून येणारा शब्द नाही आहे काही. त्यामुळे जेव्हा आपल्याला भगवंताचं नाव येईल तेव्हा मग आपण म्हणू की होईल असं की अखेरच्या क्षणी माझं नाव आलं तर तो मला येऊन मिळशील, तसं घडेल. अंत्यमती सा गती असं म्हटलेलं आहे. आता तुमचा आमचा विचार करायचा आहे, ठीक आहे, उपनिषदाची गोष्ट ठीक आहे, कवी गोविंदांची गोष्ट ठीक आहे, आता म्हटलं तसं सीताराम बाबांची गोष्ट ठीक आहे. आपलं काय, प्रापंचिक माणसाला प्रापंचिक गोष्टी आठवतात, पुन्हा प्रपंच आठवतो, पुन्हा या प्रपंचात जन्म मिळतो, म्हणून आपल्याला जडभरताची गोष्ट पण आठवते. त्या खरी गोष्ट तर अशी आहे की तो ऋषभदेवाचा पुत्र आहे. भरत जो आहे चक्रवर्ती आहे, सम्राट आहे, सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल होत्या. अगदी सुशील पत्नी होती, 5 पराक्रमी पुत्र होते, स्वतः राजा धार्मिक होता, योग्य वेळी सगळं राज्य आपल्या मुलांच्या ताब्यात त्याने दिलं आणि तप करण्यासाठी निघून गेला. काही मागे राहायचा प्रश्न नव्हता, इतकं सगळं छान सगळं होतं. म्हणजे प्रपंचातली सगळी सुख उपभोगून झाल्यावर स्वतःहून तपश्चर्येला गेलेला होता. त्यामुळे भगवंताचं नामच अखेरच्या क्षणी तोंडात येणं हे अगदी सहज शक्य होतं. पण तरी देखील असं घडलंच ना, त्या हरणाच्या प्रेमात पडला आणि पुढला जन्म हरणाचा घ्यावा लागला. आणि म्हणून आपल्याला जडभरताची आठवण का होते, तर प्रपंचातून ही अशी छान प्रपंच झाल्यावर स्वतःहून तपश्चर्या करायला गेलेल्याला सुद्धा असं अखेरच्या क्षणी त्या हरणाची आठवण झाली, मात्र त्या हरणाच्या प्रेमात पडला, मात्र त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. खरं म्हणजे तो सावधान होता की नाही, अत्यंत सावधान होता. त्याची चूक पुढल्या जन्मात सुधारली गेली ते ठीक आहे. नंतर त्यांनी सांगतात की हरणाचा जन्म झाल्यावर मग त्याचा जो परत जन्म आला, त्यांनी ते थोडं वेड्याचं सोंग घेतलं आणि भगवत चिंतनातच तो राहिला आणि मग त्याच्यातून तो मुक्त झाला.
म्हणजे भागवतातली सगळी जडभरताची गोष्ट ऐकली की आपल्याला पुढल्या 2 जन्मातलं कळतं. तो भाग वेगळा, तो गोष्टीपुरता आपण सोडून देऊया त्याच्यात. पण पारसाच्या प्रेमात अडकला म्हणजे तो करुणेने असेल, परोपकाराने असेल, दयेने असेल, अगदी बरोबर आहे. पण ह्या सद्गुणांनी सुद्धा चांगलं भगवंताच्या ठिकाणी जायचं राहिलं आणि पुन्हा जन्म घ्यावा लागलाच की. म्हणजे सद्गुणामुळे सुद्धा मोहामध्ये अडकायला होतं. नाहीतर खरंच सत्याची काहीच चूक नव्हती. बिचाऱ्या हरणाबद्दलचं आलेली त्याची दया, त्याचा मोह. पण त्यामुळे सुद्धा इतकं सावध राहावं लागतं. मुद्दा काय, तर जडभरताची गोष्ट एवढ्यासाठी आठवायची की त्याचं स्वतःचं काहीच त्याच्यात नव्हतं, काही स्वार्थ नव्हता, काही त्याला मिळवायचं नव्हतं. पण दयेमुळे, परोपकारामुळे सुद्धा तो बिचारा अडकला. तर यासाठी मग आपल्याला अगदी सावध राहावं लागतं आणि हे प्रापंचिकाला फार मोठं कठीण आहे. आपली सगळी जीवाची जी ओढ असते ती मृत्यूच्या वेळेला पुढे येते. प्रापंचिक माणसाला मुलाबाळांच्या चिंता असतात. आपण पाहतो ना, आपल्या कोणा नातेवाईकांच्या दहाव्याला आपल्याला जावं लागलं तर आपण ते विचार करतो की कावळा शिवण्यासाठी काय बाबा त्याचं राहिलं असेल, मागे पत्नी राहिली असेल तर मुलं सांगतात की आईची काळजी करू नका, आम्ही आईला नीट सांभाळू अखेरपर्यंत, वगैरे वगैरे. म्हणजे कुठेतरी प्राण आपल्या माणसांच्यात घोटाळेल का काय. कारण स्वाभाविक आहे, ती भगवंतावर प्रेम आहे वगैरे असं म्हटलं तरीसुद्धा आपले प्रपंचातली जी माणसं आहेत ते आठवेल, पैसा आठवेल, घर आठवेल, काय आठवेल याचा काही भरोसा देता येत नाही. अंतकाळ जरी येणारच आहे असं माहिती असलं तरी देखील अंतकाळ अचानकच येतो ना. म्हणजे त्याची किती मनाची तयारी झाली असली तरी तो जो क्षण आहे त्या क्षणाला भगवंताचं स्मरण हवंच असं कितीही जरी म्हटलं तरी देखील किती अवघड गोष्ट आहे याची कल्पना आपण करू शकतो. सतत नाम घेत राहिलं तरीसुद्धा त्या अंतकाळी येईलच याची काय खात्री. पण तरी देखील प्रयत्न करायला हवा. त्या सतत आपण भगवंताचं नाव घ्यायला हवं. नेहमी वामन पंडिताच्या श्लोकाचं उदाहरण आपण घेतो आहो, येता जाता उठता बसता कामं करता. तसं सवय मनाला लावून घ्यावी की सातत्याने आपण आपली कामं प्रपंचातली करत असलो तरी अनुसंधान भगवंताशी ठेवावं असं भगवंताला आपल्याला सांगायचं आहे. आता देह टाकला आणि भगवंताचं नाव घेतलं तर भगवत स्वरूपामध्ये जाऊन आपण मिळतो. देह धारण करून पुन्हा या सुखदुःखात्मक संसारामध्ये आपण येत नाही. आता मुळात ही गोष्ट आधी लक्षात घ्यायची की जन्माला यायचं, पुन्हा जायचं, पुन्हा यायचं, या सगळ्या चक्रातून सुटण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. नाही तर आपण काय म्हणताना म्हणतो की असं कुठे म्हटलं आहे की आता शेवटचा जन्म बघू पुढल्या जन्मी, असं सहज म्हणतोय. तर तसं नाही. आपण आत्ताच विचार हा करायचा आहे की या पुन्हा चक्रामध्ये राहायचं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. मग जिवंतपणे अंतःकरणामध्ये आपली जी आवड असते ना तीच आवड मृत्यूसमयी वारंवार आपल्या मनात येते. म्हणून भगवंताची आवड लावून घ्यावी हा त्यातला खरा अर्थ. आता असं जर आहे तर लगेच पुढल्या ह्याच्यामध्ये यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तंतमेवैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. कौंतेयाला म्हणजे अर्जुनाला, कुंतीपुत्र अर्जुनाला भगवंत सांगतात यम यम वापी स्मरण भावन. ज्या ज्या भावाचं, ज्या ज्या स्वरूपाचा विचार तू करतो आहेस, ज्याचं ज्याचं स्मरण तुला होतं आहे, म्हणजे जी आवड आपल्याला असते आहे ते आपल्याला आठवतं. कधी कलेवरम त्यजती, जेव्हा देहाचा त्याग आपण करतो, तंतमेव येते, त्या त्या स्वरूपालाच तो जाऊन मिळतो. काय आठवण होते त्याचा काही भरोसा देता येत नाही. म्हणून सदा तद्भाव भाविता, त्या भावानं असं भारी तो म्हणजे जे आपण आयुष्यभर केलं आहे, जे तेच स्मरणात येणार आणि त्याप्रमाणेच आपल्याला पुढला जन्म मिळणार आहे असं भगवंतानी अर्जुनाला म्हटलंय. जो काही अंतकाळी भाव असेल म्हणजे शरीर सोडताना डोळ्यासमोर आपण विचार केला पाहिजे ते भाव काय नेमका भाव मनात येईल तसा पुढला जन्म मिळणार. कारण अंतकाळी सुद्धा सतत त्याचं चिंतन आपण करणार. जे काही आयुष्यभर चिंतन करतो त्याचं चिंतन अखेरच्या क्षणी होणार. म्हणून मग ममत्व असतं, मोह असतो, आपण जगावर आसक्ती असते, कुठेतरी अटॅचमेंट असते आणि मग ते सगळं जर तेच आयुष्यभर करतोय तर तेच अंतकाळी मनात येणार. खरं आहे. त्या ममत्वाचा विचार केला की आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये बघा की जेव्हा असं अतिदक्षता विभागात एखादा पेशंट असतो तर तिथे आपल्या नातेवाईकाला जायला प्रवेश नसतो. बाकी सगळ्या त्या
ट्रेन नर्सेस किंवा सगळे डॉक्टर्स इकडून तिकडे ते सगळं करत असतात, पण आपल्याला ते नाही सांगतात. नातेवाईक म्हणजे नाही सगळ्याचं कारण काय आहे की ममत्वापोटी काही चुकीचं होईल अशी भीती वाटते, म्हणून सांगतात की कसोटीच्या वेळेला नेमकं काही चुकीचं होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. कसोटीच्या वेळेला ममत्व बाजूला ठेवायला लागतं, तिथे काही चालत नाही. तसं आहे, ही अंतकाळची ना ती आपली कसोटी आहे. अंतकाळच्या वेळी भगवंताचं नाव यावं त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर प्रयत्न करायला, आयुष्यभर प्रयत्न करून सुद्धा त्या कसोटीच्या वेळेला काय होईल माहिती नाही, पण निदान आयुष्यभर प्रयत्न केला असला तर कदाचित शक्य तरी आहे. म्हणजे त्या दुसरं काहीतरी भलतं आठवायच्या ऐवजी ते आठवेल. अगदीच देवाचं नाव मुखातून येण्यासाठी म्हणजे असं होतं आयुष्यभर ज्यांनी काहीतरी छान केलं आहे काम, त्याचं जर देह टाकताना आजारपण आलं, दुखणं खुपडं आलं तर लोक चर्चा करतात, का हो आयुष्यभर तरी चांगलं घडलं, का बरं असं दुखणं त्याला आलं. तर त्याचे अनेक कारणं असतात. त्या सगळ्या कारणांचा विचार आत्ता भगवंतांनी आपल्याला करायला सांगितलं. त्यांनी असं म्हटलं, आयुष्यभर भगवंताच्या अनुसंधानात राहिलं तर तुमचं काम होईल. सवितानंदांनी या संदर्भात खूप चांगली उदाहरणं आपल्याला दिलेत. त्याचा विचार केला तर आपल्याला कळेल की आपलं माणसाच्या जन्माचा विचार करताना आपण जरा प्राण्यांच्या संदर्भातला पण विचार करूया की बघा, एखादं म्हणजे माणसं असं की एखादा माणूस इतका सुदैवी असतो का त्या जन्मीच्या त्याच्या सुखदुःखाने असेल की त्याला सगळं लाल कार्पेट सगळं अगदी मिळतं, छान, कुठे काही अडचणी येत नाही असं दिसतं. एखाद्याची अन्नान्न दशा पण असते. कशामुळे काय होतं याचा आपल्याला कारणं कळत नाहीत, आपण ते आधीच्या जन्माच्या कर्मांप्रमाणे होतं असं म्हणतो. प्राण्यांच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरात पाळीव कुत्रा असतो ना, किती त्या कुत्र्याचे छान लाड असतात, किती किती त्याची मस्त बडदास्त ठेवलेली असते. त्याचं खाणं पिणं, वेळच्या वेळी त्याचं औषध पाणी, त्याच्या सवयी, त्याचं इतकं छानपैकी कौतुक होत असतं. त्या कौतुकाला काही पारावार नसतो. म्हणजे त्या कुत्र्यासाठी त्याला खेळायला नेणं, त्याला फिरायला नेणं यासाठी एखादा नोकरसुद्धा ठेवला जातो. इतकं सगळं छान बरदास्त त्याची असते. आता असे जे आहेत ते भाग्यवानच म्हणायला पाहिजे. म्हणजे असू देत, ते मनुष्य देहात नाही आहेत, प्राण्याच्या देहात आहेत, पण तरी भाग्यवानच आहेत. त्याच प्राण्यांमध्ये आपण असं फरक असतोच की एखादा बिचारा रस्त्यावरचा हडकुळा कुत्रा की त्याला बिचाराला अन्न पण मिळत नाही, म्हणजे सगळे हडाडच करतात, कोणी त्याला काही खायला घालतच नाही. एखाद्याचं असं फार मोठं कौतुक, असे फरक आपल्याला दोन बाजू दिसतात. सवितानंद आपल्याला सांगतात की हा जो श्रीमंतांच्या घरातला कुत्रा आहे ना, तो गेल्या जन्मी चांगला सज्जन असा पुण्यवान धर्मात्मा असणार. जर जडभरताची गोष्ट आपण पाहिली ना, तसं लक्षात घ्यायचं. ते सांगतात की हा नक्की गेल्या जन्मामध्ये हा अत्यंत सज्जन चांगला माणूस असणार आणि त्यांनी एखाद्या कुत्र्याला पाळलेलं असणार आणि त्या जडभरतासारखं त्याचं झालेलं असणार की अंतकाळी त्या कुत्र्याच्या प्रेमात अडकल्यामुळे त्याचं स्मरण झालं आणि म्हणून पुढला देह असा चांगल्या घरामध्ये, पुण्यात्मा असल्यामुळे चांगल्या श्रीमंतांच्या घरामध्ये सगळ्या सुख सोयीयुक्त अशा ठिकाणी त्याला जन्म घ्यावा लागला. अगदी सगळ्या प्राण्यांच्या त्यांनी उदाहरण आपल्याला ते म्हटलं. घोड्यांची गोष्ट अशीच आहे की एखादा रेसचा घोडा असतो, त्याचा जो तबेला असतो तो एअर कंडिशन, त्याला सगळ्या सोयी असतात, त्याला इकडून तिकडे विमानानं नेलं जातं, असं त्या घोड्याचं कौतुक होतं. पण तोच टांग्याला जुंपलेला घोडा असेल त्याला बिचारायला मालकाचे फटके खायला लागतात. आता याला काय करावं. भागवतामध्ये पुरंजन आणि पुरंजनीची एक कथा आहे. आता ती कथा म्हणून जी आहे ना, ती कथा या संदर्भात आपल्याला आपण त्याचा अर्थ लावायचा. हा जो पुरंजन आहे ना, त्याचं आपल्या पत्नीवर पुरंजनीवर अत्यंत प्रेम असतं. म्हणजे त्या पत्नीचा त्याला विरह होतो आणि तो वेडाच होतो. इतकं त्या पत्नीवर प्रेम असतं आणि मग त्या पत्नीच्या विरहाने त्याला मृत्यू येतो. पत्नीच्या विरहामुळे त्याला मृत्यू येतो. झालं. पुढला जन्म त्याला स्त्रीचा मिळतो. तो विदर्भ राजाची कन्या वैदर्भी म्हणून त्याला जन्म मिळतो. म्हणजे आता तो स्त्री झालेला आहे आणि मग त्या विदर्भ राजाच्या कन्येचं लग्न होतं, तिला मुलं होतात. आता त्यावेळेला तिचा पती मरतो आणि ती दुःखी होते. अशा वेळी तिला उपदेश केला जातो
ती पुरंजनची कथा आहे त्याच्यामध्ये उपदेश घालतो की तू काय झालं असं, तर तू मागच्या जन्मी पुरंजन राजा होतास आणि म्हणून अखेरच्या वेळी आपला विचार पुढल्या जन्माला कारणीभूत होतो. तो जो विरह सहन झाला नाही आणि पत्नीच्या विचाराने मृत्यू आला पुढला जन्म, म्हणजे आपल्याला या कथेवर असं दिसतं की या जन्मात स्त्री असेल तर पुढल्या जन्मामध्ये पुरुष होणार, कारण दोघेही एकमेकात गुंतलेले आहेत, एकमेकांमध्ये आसक्त आहेत. आता याला उपाय काय? याला उपाय आसक्ती सोडून देणं आणि भगवंताच्याच अनुसंधानात राहणं. मेरे तो गिरीधर गोपाल दिसला नकोय, तरच असं होईल. नाहीतर पुरंजयची जी कथा आहे त्या कथेसारखं आपण प्रापंचिक माणसं प्रपंचामध्ये अडकू. आता यांना त्या विषयाचं चिंतन, माणसाला इतके विषय आहेत ना, आणि अलीकडे तर वाढते विषय आहेत, इतक्या गोष्टी आहेत. आपण आपला भक्ताचं वर्णन करतो तर एखादा चांगला भक्त असेल तर भगवंताच्या चिंतनात तो राहील, तो नामस्मरण करेल. पण तसं होत नाही हो. अगदी एखादा तत्ववेत्ता असला, तत्वज्ञ असला, तरीसुद्धा तो तत्ववेत्ता काय करतो, तो गूढ सिद्धांताचं चिंतन करेल आणि त्या गूढ सिद्धांतामध्ये रमेल. मग त्याचा तो राहिलेला अभ्यास पूर्ण करायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. किंवा एखादा राजकारणी असेल तर त्याला त्याच्या पक्षाचंच सगळं काम करायचं, त्या पक्षाचं चिंतन करेल अखेरच्या क्षणापर्यंत. त्याला त्या राजकारणातल्या त्याचं पक्ष, त्या पक्षाची असणारी तत्व ह्याच्यात चिंतनामध्ये जाईल. पुन्हा राहिलेलं काम करायला त्याला यायला लागेल. विषयी लोकांबद्दल काय म्हणायचं, तर विषयांमध्ये रंगलेली लोक आहेत त्यांचं तर समाधान होत नाही. त्यामुळे त्या विषयांसाठी, त्याच विषयांच्या चिंतनात देह टाकला की पुन्हा ते आमच्या लहानपणी मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये एक नेहमी विषय व्हायचा की कोणाला तरी काहीतरी व्यसन, आणि मग कावळा शिवला नाही तर म्हणे तंबाखू खाणारा होता तो, त्यात कावळा शिवायचा नाही, तो तंबाखू मळून तिथे ठेवा, असं मोठी माणसं आपापसात. तेव्हा आम्हाला काही फार कळायचं नाही. आता मोठं जर लक्षात येतं की व्यसनी जो माणूस आहे तो व्यसनाचं जर स्मरण त्याला अंतकाळी आलं तर ते व्यसन पूर्ती करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागेल. अशा गोष्टी घडतात. म्हणजे एखाद्या, किंवा असं आपण म्हणू की एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीशी अजिबात जमत नसेल, का शत्रुत्व आहे. खरं म्हणजे आता आपण या सगळ्या श्लोकाचा अभ्यास केल्यावर ठरवायचं आहे की आपण कोणाशीही शत्रुत्व ठेवायचं नाही. असं जर केलं ना तर मग आपल्याला अनुसंधानात राहता येईल की शत्रुत्व अशाचं कारणच नाही, सगळे आपले मित्रच. त्या विषयापुरतं शत्रुत्व आलं असेल तरी विषय सोडून द्यायचा आणि त्याचं चिंतन नाही करायचं. नाहीतर काय होईल, त्याच द्वेषामध्ये राहू, त्याच, आणि मग पुढल्या जन्मामध्ये आपल्याला जसं असतं ना, आपण जर रावणाचा विचार केला, रावणाचा अत्यंत रामाबद्दल द्वेष होता आणि सतत रामाचा द्वेष केल्यामुळे चिंतन रामाचंच. हिरण्यकश्यपू द्वेषापोळी सारखं नारायणाचं चिंतन. प्रल्हादाला एवढं मदत होते म्हणजे काय, तर त्याचं चिंतन त्याला करावं लागायचं. किंवा आपण कंस, शिशुपाल या सगळ्यांचं काय, तर सारखं कृष्णाचं चिंतन. म्हणजे आता नारायणाचं चिंतन करणारे, कृष्णाचं चिंतन करणारे, रामाचं चिंतन करणारे, हे जे सगळे दुष्ट राक्षस आहेत, हे मत्सराने चिंतन करतात. सुडाचा मत्सराचा भाव आहे. आता सुडाचा मत्सराचा भाव आहे तो ह्याचा अर्थ काय की ते जळतायत त्या अग्नीमध्ये, सुडाच्या किंवा मत्सराच्या अग्नीमध्ये जणू काही ते जळतायत. असं जळतं असल्यामुळे मग यांचं काय होतं ते मगाशी जसं आपण शास्त्राच्या 3 गती सांगितल्या ना, ती तिसरी जी गती आहे ती यांची आहे. असं जर मत्सराने जळत असताना अखेर झाली तर पशु पक्षी भूत पिशाच या योनीत जन्म येतो, मग शांती मिळण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा मत्सर कुणाशी ठेवायचा नाही. खरं अंतकाळी भगवंताचं नाम यायला हवं, परंतु येतं काय काय आणि काय काय अडचणी येतात, त्या अडचणींवर कसा मात करायचा असा विचार आपल्याला करायचा आहे. मराठे काकांनी त्यांच्या पुस्तकात एक साईनाथांची गोष्ट सांगितली. तर साईनाथांच्या पोथीमध्ये असा एक प्रसंग आहे की एक ओढा असतो, त्या ओढ्यापाशी साईनाथ बसलेले असतात आणि त्यांचा एक शिष्य शेतकरी असतो. तो शेतकरी त्यांचे पाय चेपत असतो, बसले असतो त्यांच्याबरोबर. काहीतरी त्यांचं चाललं असेल, साईनाथ काही गोष्टी सांगत असतील, तो ऐकत असेल. पण तेवढ्यात तसं म्हटलं तर काय ओढ्याला काय फार पाणी होतं अशातला भाग नाही, पण ओढ्याजवळ बसले ते निरव शांतता होते, कोणी नव्हतं. आणि तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. आता एवढ्या शांततेमध्ये आवाज झाला म्हटल्यावर तो शेतकरी जरा बघायला गेला आणि त्याला एक दृश्य दिसलं. दृश्य असं होतं
की एका मोठ्या सापानं बेडकाला पकडलं होतं आणि तो बेडूक आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत होता. आता हा बिचारा काहीच करू शकत नव्हता. परत आला आणि मग साईनाथांना म्हणाला की असं असं झालं की एक साप आहे, सापाने बेडकाला पकडलाय आणि तो बेडूक मात्र जीवाच्या आकांताने ओरडतोय. तेव्हा बाबा उठले आणि तिथे जवळ गेले आणि तिथे ते म्हणाले, ज्या ठिकाणी त्या सापाने बेडकाला पकडून बेडूक ओरडत होता तिथून जवळ मिळाले, अरे वीरभद्रा, तुझा हा वैरी बसप्पा, दोघांचं वैर अजून संपलं नाही, याही जन्मात संपलं नाही, असं ते म्हणाले. तर शेतकरी थोडा आश्चर्याने बाबांकडे पाहायला लागला की हा काय प्रकार आहे. मग त्यांनी समजून सांगितलं की अरे मागच्या जन्मामध्ये हे दोघं जण शेजारी शेजारी राहणारे एकमेकांशी इतकं वैर होतं, ते वैर फेडण्यासाठी पुन्हा जन्म घेतले ते असे, म्हणजे त्या वैरामध्ये, मत्सरामध्ये, द्वेषामध्ये असं जळून जो काही जन्म येतो तो असा पशुपक्षी तो पेशाचांचा येतो. आणि त्यांनी सांगितलं की असं झाल्यानंतर त्या सापाने त्या बेडकाला सोडलं. जणू काही बाबांच्या या बोलण्याचा म्हणजे मनुष्य बोलीतली गोष्ट सुद्धा या साप असलेल्याला कळली आणि मग त्या पोथीमध्ये सांगितलं की मग त्या सापाने बेडकाला सोडलं आणि साप निघून गेला. जन्मोजन्मी हा जो काही काम, क्रोध, लोभ, मत्सर, वैर हे सगळं जायला ते नाडलं जातं. आता नाम घ्यायचं आहे, ते नाम घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला सोडाव्या लागतील तरच ते नाम येईल, यासाठी हा सगळा विचार किंवा हे सगळं चिंतन या सगळ्या मंडळींनी केलेलं त्याचा आपण उपयोग करायचा आहे. आता जसा आपला विचार असेल तसा मनामध्ये भाव असणार. देव, संत, सद्गुरू यांचं मनात चिंतन असेल तर मग आपल्या मनामध्ये सगळ्यांबद्दलचा भक्तीचा, आदराचा भाव येईल आणि मग काही कोणाबद्दल काम, क्रोध, राग, द्वेष किंवा असं काही होणार नाही. आता तसं पाहायला गेलं तर तुमच्या आमच्याबद्दल म्हणायचं झालं तर आपली मुलं बाळं, पती पत्नी, आपले जे काही मंडळी आहे यांच्या चिंतनामध्ये प्रेमच असतं, यांच्या चिंतनामध्ये भक्ती असते. इथे काही जलन, राग, द्वेष काहीच नसतं. आपली जे कौटुंबिक मंडळी आपली आहे त्यांच्याबद्दल पण असं असलं तरी आपली अपेक्षा असते आणि ती जी अपेक्षा आहे किंवा ती जी काही आसक्ती आहे ती स्वाभाविकच दोन्ही म्हणजे प्रेमाने ती पुरी व्हावी असे. पण त्यामध्ये ते जे प्रेम आहे ते आपण पाहिलं, जडभरताची गोष्ट तेवढ्यासाठी पाहिली की त्या प्रेमाने सुद्धा अडकायचं नाही आहे, द्वेषाने सुद्धा जलन होऊ द्यायची नाही आहे. अनुसंधानात भगवंताच्या राहायचं असेल तर या सगळ्या दोन्ही बाजूनी आपल्याला विचार करायचा आहे. आवड, नावड, भोग, भावना, वासना या सगळ्या गोष्टी हे असे विकार निर्माण करणारे आहेत, आसक्ती निर्माण करणारे आहेत. नाहीतर प्रपंचातल्या या सगळ्या मंडळींचं स्मरण करणं हे खरं प्रेमाचं आहे. पण प्रेमात सुद्धा अडकायचं नाही आहे, कारण जो संस्कार मग प्रेमाचा जरी असला तरी तो जर संस्कार अधिक दृढ झाला तर अंतकाळी त्याचं स्मरण होईल, भगवंताचं नाम राहूनच जाईल. मग पुन्हा पुढला जन्म ते प्रेमसुद्धा पूर्ण करायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे अंतकाळी आठवण फक्त भगवंताची ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टी सहजपणानं आपल्याला अलिप्तपणानं स्वीकारता आल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ. आत्ता बघू मग अंतकाळी बघू असा विचार केला तर काहीच नाही होणार. साधारणपणानं तरुण मंडळींशी बोलताना आता मिळाल्यानं नरदेह आपण मस्त भोगून घेऊया, पुढलं बात पुढे, अंतकाळी बघू काय करायचं ते घेऊ, तेव्हा देवाचं नाव, तर तेव्हा नाही देवाचं नाव येणार, तसं नाही होणार. श्रुतीमध्ये एक वचन आहे, आपण थोडा उपनिषदांचा, श्रुतींचा, शास्त्रांचा का विचार करायचा तर त्याच्या आधारानंच भगवंत हे सगळं आपल्याला सांगतोय ना, म्हणून त्यांनी उपनिषदातला आपण आधार घेतला. तसं श्रुतींमध्ये एक वचन आहे, कर्मणा पितृलोका विद्यया देवलोका. काय म्हटलं त्यांनी तर कर्मानं पितृलोक प्राप्त होतो आणि देवाच्या चिंतनानं देवलोकात जाता येतो. म्हणजे जसं शिवभक्त जो आहे, शिवाचं नाव तर शिवलोकात जातो, विष्णूचं नाव घेणारा जो विष्णू लोकात जातो. भगवत भाव असेल तर किंवा अखंड नामस्मरणाचा अभ्यास ज्यांनी केलेला असेल त्याला काय होतं, त्याला भगवंताची प्राप्ती होतेच होते. अगदी अखेरच्या क्षणाला दुसरा काही विचार येण्याची म्हणजे येणार नाही असं होऊ शकेल. आता ना इथे मंडळी शंका काढतात,
आता छानपैकी आपल्याला कळलं की प्रेम पण नाही, द्वेष पण नाही, रागलोभ पण नाही, कुठली आसक्ती पण नाही, चांगलं नाही वाईट नाही, फक्त भगवंताच्याच नामस्मरणात अनुसंधानात राहायचं. या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वराच्या म्हणजे आधीच्या जन्मातून आपण केलेल्या आहेत. आता पुढला जन्मच नको असेल तर आपण असं अलिप्तपणानं सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळं आपल्याला कितीही पटलं असलं तरी माणसं शंकेखोर असतात ना. तर एखादी अशी शंका काढली की एखादी व्यक्ती आहे की तिने खरोखर आयुष्यभर अगदी छान चांगलं काम केलेलं आहे, धार्मिक आहे, भगवंताचं नाव केलं आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, अखेरपर्यंत म्हणजे वृद्धापकाळापर्यंत सगळं छान चाललेलं आहे. शंका काय घेतली पहा बरं. शंकाच आहे ती, शंकेखोरांना काय शंका येईल याचा काही भरोसा नाही. आता आयुष्य जर एखाद्या माणसाचं एवढं चांगलं गेलं असेल तर अखेरच्या क्षणी भगवंताचं नाम त्याच्या तोंडून येईल असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे. पण शंकाखोर माणूस म्हणतो की समजा वृद्धापकाळी विस्मरण झालं तर मग घरातल्या लोकांची सुद्धा नावं आठवत नाहीत, आपला पत्ता पण सांगता येत नाही, आपला फोन नंबर पण सांगता येत नाही, तर देवाचं नाव कुठून आठवणार आणि मग काय उपयोग आयुष्यभर केलेल्या चांगल्या कामाचा, अशी एक शंका. आणि अशा घटना घडतात बरं का. मध्यंतरी बघा एक दिवस आपल्याला सकाळी सकाळी व्हॉट्सॲपवर ठाण्यामधल्या नौपाडा पोलीस स्टेशनच्या याचा एक फोटो सगळीकडे फिरत होता. आपण सगळ्यांनी पाहिलं की एक आजोबा छान चांगले तुमच्या आमच्यासारख्या घरातल्यांचे असतील असे, आणि बिचारे त्याला सांगताच येत नव्हतं, त्यांचं नाव सांगता येत नव्हतं, त्यांचा पत्ता सांगता येत नव्हता, त्यांच्याजवळ काही नव्हतं आणि विसरले ते आपलं घर कुठं आहे, आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे. सकाळी फिरायला पण बाहेर पडलेले, कपडे बिपडे व्यवस्थित चांगले होते आणि कुणीतरी चांगल्या सज्जन माणसांना लक्षात आलं की अरे आजोबा विसरलेत. मग त्यांनी आपलं नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणून सोडलं आणि मग पोलिसांनी त्यांचा फोटो सगळीकडे पाठवला आणि मग स्वाभाविकच घरची पण माणसं शोधत होतीच आणि त्यांची 1-2 तासात का होईना त्यांची लगेचच भेट झाली सगळ्या आणि लगेच आपल्याला सगळ्या निरोप पण आले की आजोबांना त्यांच्या मुलांनी त्याला नेलं वगैरे वगैरे. आता प्रसंग म्हटला तर अगदी साधा आहे, असे प्रसंग घडत असतात. स्मृतिभ्रंशामुळे आपलं नाव पण आपण विसरतोय, तर शंकेखोराची शंका अशी की देवाचं नाव येईलच कसं. तर खरं म्हणजे आयुष्य ज्याचं एवढं चांगलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल अशी शंका घेण्याचं खरं म्हणजे कारण नाही. इतके दिवस जर सगळं छान झालेलं आहे तर आठवेल त्याला भगवंताचं नाव आणि निदान कोणाचं वाईट तर आठवणार नाही, कोणाचं काही वाईट व्हावं असं तर काही वाटणार नाही, कोणाबद्दल काही आसक्ती प्रेम असं राहणार नाही. तेव्हा एवढी काही शंका घेण्याचं काही कारण नाही आहे. असं काही फार मोठ्या संख्येनं सगळ्यांना होत असं थोडक्यात काय तर आपण नामस्मरणामध्ये अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. हां, विस्मृती पण होऊ नये, म्हणजे आपली विस्मृती होऊ नये आहेच, पण भगवंताच्या नामाची पण विस्मृती होऊ नये असं प्रयत्नपूर्वक भगवंताचं स्मरण आपण करावं. हा त्यातला जरी शंका घेतली नसली तर म्हणजे त्या शंकेखोराला असं की तसं काहीच होणार नाही असं नाही आहे, पण विस्मृतीसुद्धा होऊ नये असा सुद्धा विचार करायला हरकत नाही. जसं असं ना की भगवंताचं स्मरण झालं म्हणजे विस्मरण नाही. जसं असतं ना की प्रकाश आहे म्हणजे अंधार नाही, तसं आहे भगवंताचं स्मरण म्हणजे मग विस्मरण नाही. त्यामुळे ही शंका काही फारशी लक्षात घ्यावी किंवा त्याचा मोठा विचार करावा असं काही कारण नाही आहे. अशा दोन्ही श्लोकांचा जर आजच्या आपण जर विचार करायचा म्हटलं तर आपण एवढंच लक्षात ठेवूया की आपल्याला आयुष्यभर आपल्याला चालवणारी जी एक ईश्वर नावाची शक्ती आहे, आपण त्याला भगवंत म्हटलं आहे, ईश्वर म्हटलं आहे, तर ती जी शक्ती आहे तिला आपण त्याचं विस्मरण आपल्याला होता कामा नये. त्याच्या स्मरणात आपला प्रत्येक क्षण गेला पाहिजे. कारण असं आहे की खरोखरच आपल्या अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत जे काही सगळं चाललेलं आहे, आपण जिवंत असेपर्यंत 24 तास अगदी रक्तप्रवाह सगळा शरीरभर खेळवला जातो आहे, ते सगळं कोण करतं? तर ती जी काही ईश्वराची शक्ती आहे, ती जी काही भगवंताची शक्ती आहे आपल्याला मानलंच पाहिजे. बाकी सगळं जाऊ दे, बाकी भक्तीचा मार्ग किंवा आत्मज्ञानाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग या सगळ्या गोष्टी आपण क्षणभर बाजूला ठेवूया. पण खरोखरच अनंत गोष्टी अशा आहेत की या देहाला जन्माला घातल्यापासून आता अखेरच्या श्वासापर्यंत कुणी सांभाळलं आपल्याला. आपल्याला उगाच असं वाटतं की आपण मिळवलेल्या शिक्षणाने आपण मोठे झालो, आपल्या पैशाने आपण मोठे झालो, आपली मुलं चांगली निघाली म्हणून आपल्या काही नाही. हे सगळ्यापेक्षा सुद्धा ईश्वराने आपल्याला कसं सांभाळलं आहे. खरंच आपण बारकाईनं विचार केला
तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला जन्माला आल्यापासून खरोखरच केसापासून नखापर्यंत हा रक्तप्रवाह सारखा जो ज्यांनी चालू ठेवला आहे त्या भगवंताला आपल्याला मानलं पाहिजे. आपली जीभ सतत ओलसर ठेवण्याचं काम या भगवंताला करतोय. ती कोरडी झाली तर ती गडबड होऊन जाईल. तर हे काम कोण करतोय? त्या भगवंताला पण विसरून कसं चालेल? आपलं हृदय सतत चालू आहे, झोपलो तरी आपलं चालू आहे, श्वास घेणं सतत सातत्यानं चालू आहे. कुठे शरीरभर जे काही बारीक सारीक काही झालं म्हणजे अगदी ठेच जरी पायाला लागली तरी सुद्धा डोळ्यात पाणी येत आहे, अगदी वैखरी पटकन आई ग असा उच्चार होत आहे, किंवा हात लगेच पायाच्या मदतीला धावून जात आहे. हे सगळं कोण करत आहे? ही जी सगळी रचना शरीराची आहे, ही सगळी शरीराची रचना ज्या ईश्वराने तयार केली त्या ईश्वराला विसरून कसं चालेल? हाडं काय, मांस काय, रक्त काय, सगळं एकदम अद्वितीय आर्किटेक्चर आहे. काही आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्याला चांगल्या वाईट गंधाचं ज्ञान आहे. आपले 2 डोळे म्हणजे किती सुंदर 2 कॅमेरे आहेत. आपल्याला चव सांगणारी जीभ आहे. सगळ्या इंद्रियांचा जर आपण विचार केला, संवेदना देणारी त्वचा आहे. थंडी लागते म्हटल्याबरोबर आपल्याला थंडीचं प्रोटेक्शन म्हणून आपल्याला सगळं कळतं. आपल्या सगळी ईश्वराची योजना, ते शरीर पण तयार वेळ आपण किती योजना केल्या तरी तो देहसुद्धा आपला तयार होतो आहे असं आपल्या लक्षात येईल. स्वरयंत्र आहेत, हातपाय आहेत, आणि हे सगळं जे काही आहे ना ती सगळी भगवंताची एक अद्भुत रचना आहे. निदान या रचनेच्या विषयाचा विचार करून सुद्धा त्याचं स्मरण सातत्याने ठेवलं आपण तरी देखील आपल्या लक्षात येईल की अरे हो, त्याला विसरून चालणार नाही. हे सगळं कोण करताय? देखभाल तो करतोय. आपल्याला असं वाटतं की आपल्याला देखभाल करणारी सगळी मंडळी भोवताली नाही. ते आपण आपल्या देहाची काळजी घेतोय, आपण काही काळजी घेत नाही. भगवंत आपल्या देहाची देखभाल करतोय. आपल्याला स्मृती देणं, आपल्याला मनाला आनंद देणं, मनाला शांती मिळवून देणं सगळं त्याचंच काम आहे. इतकंच काय, आपल्यामध्ये बसून हे शरीर तो छानपैकी चालवतोय. असं हे जे अद्भुत काम करणाऱ्या ईश्वराचं स्मरण या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला करायला सांगितलं आहे. आणि तोच आपल्याला ही सद्बुद्धी देतोय, तोच आपल्याला निस्वार्थपणानं काम करायला शिकवतोय. हे जे काही तो शिकवतोय तसं त्याच्या यांनी वागणं, तो आपल्याला सांभाळतोय. अशा कृतज्ञतेनं प्रत्येक क्षण त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन जर आपण वागलो तर मग आपल्याला अखेरच्या क्षणाला त्याचं स्मरण राहणार नाही याची शंका घेण्याचं काही कारण नाही आहे. तेच करायचं आहे, अनुसंधान ठेवायचं आहे, त्याच्या स्मरणात राहायचं आहे. म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला निदान ऋणी त्याचं राहायला पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून हे 2 श्लोक जे आहेत, आधीच्या 2 श्लोकांमध्ये प्रश्न विचारले, 3ऱ्या 4थ्या श्लोकांमध्ये त्या 6 प्रश्नांची उत्तरं दिली. पण ते 6ही प्रश्न म्हटले तर तत्त्वज्ञान सांगणारे होते. हा 7वा प्रश्न जो आहे तो अर्जुनाने तुमचा आमचा विचार करून विचारला होता. आणि खरोखरच त्याचा जर विचार केला तर आपलं सोप्यात सोपं उत्तर, इतर सगळी उदाहरणं जरी आपण दोन्ही बाजूची कितीही घेतलेली असली तरी अरे, आयुष्य जसं गेलं असेल तसंच आपल्याला अखेरच्या क्षणी नाव येणार. आयुष्य तर आपलं प्रापंचिक होत म्हणजे या सगळ्यामध्ये जाणारच. मग आपण काय करायचं, तर त्याच्या ऋणात राहायचं, त्याच्या कृतज्ञतेचा विचार कायम ठेवायचा, क्षणोक्षणी ठेवायचा. म्हणजे मग अखेरच्या क्षणी सुद्धा आपल्याला शंका घेण्याचं कारण नाही की आपल्याला अंतकाळी देवाचं नाव येईल की नाही, ते येणार. त्याची कृतज्ञता आपल्या मनामध्ये असेल तर भगवंतामुळे हे सगळं चाललेलं आहे. आपला देहच काय, हे सगळं जग भगवंतामुळे चाललेलं आहे असा विचार करून आपण या अर्जुनाला भगवंतानी जे काही सांगितलं आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं म्हणजे अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं अर्जुनाचं समाधान झालं आहे असं आपल्याला दिसेल. याचा विचार आपण पण करावा, त्या ईश्वराबद्दल आपण कृतज्ञ राहावं असा विचार करून आज ह्याचं चिंतन करूया. पुढल्या वेळेला पुढल्या श्लोकाकडे वळू. धन्यवाद.